एकविरा आई पदयात्री मित्र मंडळ खारबाव यांच्या वतीने श्री कालिका माता मंदिर ते श्री क्षेत्र कारला एकविरा असा भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या पालखी सोहळ्यादरम्यान एकविरा आईच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखी मार्गस्थ झाली होती। या सोहळ्याला खारबाव गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकविरा आईच्या कृपेने सर्व पदयात्री सुरक्षितपणे श्री क्षेत्र कारला पोहोचावेत असे मत ग्रामस्थांनी दिले आहे। या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल एकविरा आई पदयात्री मित्र मंडळ खारबाव यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे। खारबाव गावाची मानाची पालखी वर्ष 14वे आणि खारबाव येथे खूप सुंदर असा सोहळा आईच्या पालखीच्या आगमनाचा सुंदर पार पडला आहे आणि मंडळाने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य सगळ्यांना केले आहे। तसेच विविध कलाकारांना बोलवून त्यांनी प्रत्येक कलाकाराचा सन्मान इकडे केलेला आहे आणि इकडे खूप सुंदर असा आईच्या पालखीचं आगमन एका वेगळ्या जल्लोषात आपल्याला बघायला भेटला आहे आणि त्याबद्दलही आपण त्यांच्या मंडळाला विचारलं। तसेच सर्वांचे लाडके सिंगर द्रवेश पालखीला इकडे आलेला कसं वाटतं प्रवास यांच्या पालखीला व्हिजिट करून? सांगू इच्छितो की ह्या गावावर माझा विशिष्ट प्रेम आहे कारण की हा माझ्या आईच्या मामाचा गाव आहे। हे सगळे जेवढे पण इथे मंडळी आहेत सगळे माझे मामा आहेत आणि विशिष्ट माझा कालिका मातेवर खूप प्रेम आहे। त्यांचा मान देऊन मी इथे आज पालखीला आलोय, खूप बरं वाटलंय आणि सगळ्या पदयात्रेचा प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा व्हावा हीच एकविराची प्रार्थना। धन्यवाद। सुनील पाटील दादा अध्यक्ष आणि 14 वर्ष झाले खारबाव येथून पालखी ते काढतात। दादांना आपण विचारूया पालखीच्या आयोजनाबद्दल सांगा। मंडळाचे सदस्य असते आणि आम्ही कमीत कमी 1.5 महिना झाले आणि मागायला लागलाय आणि आम्हाला या मंडळाला पूर्ण गावाचा आणि इतर शेजारी गावाच्या पूर्णपणे सपोर्ट आहे आणि बोलायला गेलं तर मुली लहान मुलं सर्वांचा एकदम सपोर्ट चांगला माझा समावेश असतो या पालखीत। आमच्या मंडळाचा जवळजवळ आम्ही 1 ते 1.5-2 महिने झाले आम्ही आमच्या मंडळाची मेहनत मुलांची चालू असते आणि आमचा हा 14 वर्ष आहे आणि येणारा आमचा 15 वर्ष अजून याच्यापेक्षा आम्ही थाटामाटात साजरा करू। तसेच आम्हाला खारबाव परिसरात व खारबाव गावातील आम्हाला आमच्या लोकांचा खूप मोठा चांगला प्रतिसाद आहे। त्यांच्याच आशीर्वादाने किंवा त्यांच्या सहकार्याने आम्ही पालखी अजून पुढच्या वर्षी जोरात कशी साजरी करू याचा आम्ही प्रयत्न करू। तसेच संपूर्ण खारबाव गाव आणि खारबाव परिसराला सोबत घेऊन चालणारी म्हणजे आमची खारबाव गावाची मानाची पालखी। तर आमच्या पालखीला आम्हाला गावकऱ्यांनी तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध युट्यूबर किंवा ब्लॉगर ज्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला इथे जे उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही त्यांच्या मंडळाच्या वतीने तसेच खारबाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे। तसेच तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षी आम्हाला अशी साथ द्या, आम्ही तुमचा मान सन्मान आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही करू।